आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जसजशा जवळ येत चालल्या आहेत तसं रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर महायुतीमध्ये नेत्यांची भूमिका ही एके बाजूला महायुती तर दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांची मानसिकता स्वबळाची तयारी अशा दोन्ही बाजूनी दिसू लागल्यात। आजच रत्नागिरीच्या विमानतळ आलेले भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी महायुती होणार असं जरी सांगितलं तर दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांमध्ये जर स्वबळा बाबतीचे निर्णय झाला, एकमत झालं तर तसा निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं। मध्यंतरी नितेश राणेंनी सुद्धा रत्नागिरीच्या दौऱ्यामध्ये राज्याचे मत्स्य मंत्री यांनी सुद्धा स्वबळाची भाषा करताना कार्यकर्त्यांची मानसिकता यावरती भर दिला। तर दुपारी पालकमंत्री उदय सामंतांना यांच्या याबाबत विचारलं असतात ते म्हणाले, प्रवीण दरेकर हे समन्वय समितीत नसल्यामुळे त्यांना झालेल्या चर्चा माहीत नसाव्यात। मी प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यामध्ये तरी युती व्हावी, महायुती व्हावी या मताचा मी आहे आणि त्यावरती चर्चा झालेली आहे। पण जर कोणाला तसं वाटत असेल की आपण स्वबळात लावलं तरी आमची सुद्धा प्रत्येक जागेवरती लढण्याची आज तयारी आहे आणि आम्ही तयारी करतोय। एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर शिवसेनेचे मावळच्या जिल्हा परिषदमध्ये 37 सदस्य होते, भाजपचा एकही नव्हता। भाजप स्वबळाची भाषा करतोय, भाजपला काही मिळवायचं नाहीये, झाला तर फायदाच होणार आहे आणि त्या दृष्टीने भाजप स्वबळावरती चाचणी करून आगामी जिल्ह्यात संघटना बांधण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे अशी चर्चा आता सुरू झाली। तर शिवसेनेचे मावळत्या जिल्हा परिषदेत 37 सदस्य होते, काही बहुतांश लोकांनी एकनाथ शिंदेच्या पक्षात प्रवेश केला, ते पूर्वीचे उभाटा गटाचे होते। पण एकंदरीत दोन्ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीचा विचार केला तर नेते मंडळी महायुती होईल असं सांगतायत, पण कार्यकर्त्यांची तळागाळातल्या कार्यकर्त्यांची मानसिकता दोघांची स्वबळाची आहे। कारण ज्या प्रमाणे महायुतीची राज्यात सत्ता आहे, मंत्री महोदय एकत्रित वागतात, त्या पद्धतीने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये विशेषतः सेना आणि भाजपमध्ये स्वबळाच्या बाबतीत भूमिका घेतली जाते। मग भाजपचे मंत्री आले तर भाजपचे कार्यकर्ते जातात, शिवसेने मंत्री आले तर शिवसेनेचे कार्यकर्ते जातात, पण शिवसेने मंत्री आले तर भाजपचे कार्यकर्ते क्वचित जातात, असं एकत्रित या जिल्ह्यामध्ये चालू आहे। सिंधुदुर्गमध्ये भाजपचं वर्चस्व आहे, शिवसेना पुढे त्याच्या पाठोपाठ आहे, पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या एक हाती वर्चस्वाला कुठेतरी भाजप छेद देण्याच्या प्रयत्नातच स्वबळाची भाषा करते का अशी आता राजकीय जाणकारांमध्ये व्यक्त केल्याची शंका। एकंदरीतच काय तर मंत्री असतील, स्वबळाची भाषा, कार्यकर्त्यांची मानसिकता, दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये आम्ही एकत्र आहोत, तिन्ही पक्षांची महायुती होणार आणि महायुती एकत्र करून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चांगले यश मिळवू असं पालकमंत्री उदय सामंतांनी सुद्धा सांगितलंय। पण दरेकरांच्या बाबतीत विचारलं असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय, त्यांची जर तयारी असेल तरी आमची सुद्धा प्रत्येक जागेवरती आमची तयारी आहे। एकंदरीतच काय निवडणुका जशा जवळ येत आहेत त्या जाहीर होण्याची शक्यता आहे, तसं महायुतीमध्ये मात्र रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर स्वबळाची सूर दोन्ही नेत्यांकडनं शेवटच्या क्षणाला आळवला जातोय। प्रवीण दरेकर काय बोलले मला माहीत नाही। प्रवीण दरेकर हे समन्वय समितीमध्ये नाही आहेत। प्रवीण दरेकर हे माझे अतिशय जवळचे सहकारी आहेत। महायुतीनं निवडणूक लढण्याचा निर्णय हा राज्यपातळीवर घेण्यात आलेला आहे। स्वतः माझी रत्नागिरी जिल्ह्याच्या संदर्भामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांची चर्चा झालेली आहे। कदाचित ती चर्चा प्रवीण दरेकर साहेबांना माहिती नसावी। मला असं वाटतं की महायुतीमध्ये जर आम्ही सगळे लढलो तर थम्पिंग मेजॉरिटीनं सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही जिंकू शकतो। तरी देखील प्रत्येकाची मनातली जी काही इच्छा आहे ती त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडे मांडावी, मुख्यमंत्री महोदयांकडे मांडावी। आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही महायुतीनं निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे, तरी देखील प्रत्येक जागेवर आम्ही तयारी करतोय। नाही, आता सर्व ज्या निवडणुका होणार आहेत त्या महायुती म्हणून लढण्याचा मानस त्या ठिकाणी निश्चितच आहे। तथापि कदाचित ज्या ठिकाणी स्थानिक स्तरावर स्वबळाचं जर एकमत झालं तर त्या ठिकाणी तशा प्रकारची गोष्ट होऊ शकते। परंतु आजच्या तारखेला तरी या ठिकाणी अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी असे आमच्या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाखाली एकत्रितच टाइम दिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।